11 डिसेंबरचा महासंगमचा एपिसोड आज आपण पाहणार आहोत, जो की आहे ठरलं तर मग आणि नशिबानी या सिरियलचा. तर सुरुवातीला आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं होतं की रुद्रने त्याच्या वडिलांना विचारलेलं असतं की तुम्ही गिरिजासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं का. आता गिरिजाचे जे होणारे सासरे असतात म्हणजेच नागेश्वर, तर नागेश्वर काही डॉक्युमेंट घेऊन येतात आणि लगेचच ते रुद्रच्या समोर देतात आणि म्हणतात की तुमच्या वकील साहेबांनाच दाखवा म्हणजे त्यांना जास्त लक्षात येईल. आता लगेचच आपल्याला दाखवलं की अर्जुन जे काही डॉक्युमेंट आणलेले असतात नागराजने तर ते सगळे बघतात आणि त्यावरती सांगतात की अरे रुद्र, हे तर कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, हा तर माफीनामा आहे. आता सगळे आश्चर्यचकित होतात. हा माफीनामा कसला विचारल्यानंतर रुद्रचे वडील सांगतात की हा माफीपणा नाही, हा माफीनामा नाही. यावरती रुद्रचे वडील जे म्हणतात की हा नुसता माफीनामा नाही आहे, तर आम्ही रीतसर मागणी घातलेली आहे गिरिजाला आणि तिने सुद्धा सगळ्यांच्या समोर सह्या केल्या आणि मग हे सगळं लग्न जमून आलेलं आहे. आता अर्जुन पण संमती देतो या सगळ्या गोष्टीला आणि आता या सगळ्यानंतर रुद्र जो आहे तर त्याच्या वडिलांची माफी मागतो आणि आपल्याला आता दुसरा सीन दाखवलेला आहे, तो म्हणजे आपण पाहतोय नागराजचा. नागराज घरामध्ये अशा फेऱ्या मारत असतो आणि फेऱ्या मारत असताना तो सचिन आणि साक्षीचा विचार करत असतो. आता नागराज म्हणत असतो की साक्षी सोबत सचिन आणि पुढे म्हणत असतो की सचिन साक्षी सोबत. काय गणित असेल बरं हे सगळं नागराजच्या काही लक्षातच येत नसतं, कारण त्याने त्या दोघांना एकत्र पाहिलेलं असतं. आता नागराजच्या सगळ्या आठवणी आठवत असतो की साक्षी जी आहे ती सचिनच्या कशी खांद्यावर हात टाकून एकमेक चाललेले असतात, हे सगळं त्याला थोडं ऑड वाटतं. तर नागराज म्हणतो सचिन ज्या पद्धतीने साक्षीशी वागत होता त्यावरून हे प्रकरण फक्त मैत्रीपर्यंत असेल असं तर मला अजिबातच वाटत नाही आहे. डोकं नुसतं भंजाळायचं काम आहे माझं. नाही 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 याचा छडा तर लावायलाच हवा आपल्याला, असं नागराज म्हणत असतो. आता इतक्यातच तिथं सुमन येते आणि सुमन म्हणत असते की अहो कुठे होता इतकं कळतो मी, येत आहे ना डोळा जेवणाला आणि अहो काय तुम्हाला विचारते लक्ष कुठे आहे तुमचं. नागराज म्हणतो काय कटकट असते ग तुझी. तर सुमन म्हणते हो मला दुसरं कामच नाही आहे ना. नागराज म्हणतो करेक्ट, एकदम करेक्ट, आणि हे काय एवढं नटून तटून कुठे चाललीस तू. त्यावर सुमन म्हणते अहो अस्मिताचं डोहाळ जेवण आहे, आता तर म्हटलं ना तुम्हाला, ठीक आहे मी येते, असं सुमन निघते. तोपर्यंत नागराज म्हणतो एक मिनिट, अस्मिताच्या डोहाळ जेवणाला चालली आहेस तू. अरे मग सचिन असणार ना तिथे, सगळेच असणार आणि नाही मी येणार, हां फक्त मला 2 मिनटं दे, 2 मिनटात मी तयार होऊन येतो हां, असं म्हणून नागराज तिथून निघून जातो. आता सुमनला प्रश्नच पडतो की नागराज असा काय वागतोय. सुमन मनाशीच म्हणते यांचं वारं नक्की कोणत्या दिशेने वाहतंय ना तेच कळत नाहीये. आता आपण पाहतोय की दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये प्रिया जी आहे तर ती उर्वशीला सांगत असते असा काहीतरी प्लॅन बनव की ज्या प्लॅनमध्ये आपल्याला काहीच करण्याची गरज नाहीये आणि गिरिजाचा असा एखादा दुश्मन शोधा की जो स्वतःहून हे सगळं काम करेल, म्हणजेच गिरिजाचं लग्न रुद्रसोबत होणारच नाही आणि काही केलं तरी गिरिजा या लग्नातून निघून जाईल, असा प्लॅन ती उर्वशीला सांगत असते की असा प्लॅन करा. आता इकडे सायली जी आहे तर ती संगीत सोहळ्यासाठी गिरिजाला तयार करत असते. छान तिचा मेकअप करते. गिरिजा म्हणते अगं बास की सायली, ते आणखीन किती मेकअप करणार आहे. सायली म्हणते अगं झालंय सगळं, टीट नको का लावायला तुला, कसली भारी दिसतेस तू. आणि आता आपण गिरिजाला सायली जी आहे तर ती टीट लावते आणि आपण दुसरा सीन बघतो इकडे डोहाळ जेवणाचा. आता सचिन इथे अस्मिताचे फोटो काढत असतो वेगवेगळ्या पद्धतीने. आता प्रतापराव म्हणतात झालं म्हणजे फक्त बायकोचेच फोटो काढणार आहेस का, अरे तुझे सुद्धा फोटो काढायलाच हवे ना. तर लगेच सचिन म्हणतो ठीक आहे डॅड. आता प्रतापराव जे आहेत ते अस्मिता आणि सचिनचे दोघांचे फोटोग्राफ्स काढत असतात. प्रतिमा इकडून सांगत असतात अरे जरा जवळ या ना दोघं, त्या फोटोग्राफमध्ये मावणार कसे. कल्पना म्हणत असते अरे सचिन हात ठेव ना तिच्या खांद्यावरती. आता लगेच सचिन हात ठेवतो खांद्यावरती आणि प्रतापराव सगळे फोटो काढत असतात अस्मिता आणि सचिनचे. आता इथे प्रतापराव सचिन अस्मिताचे फोटो काढतच असतात. त्यावरती ते सुमन आणि नागराज येतो आणि म्हणते की या झालं वाटतं ना डोहाळ जेवण. तर त्यावरती प्रतिमा त्या म्हणतात अगो हो, आणि किती उशीर केला तुम्ही दोघांनी. सुमन म्हणते अहो वहिनी यांच्यामुळेच उशीर झाला. नागराज म्हणतो अगे माझ्यावरती काय टाकतेच ग लगेचच. नागराज म्हणत असतो की नाही वहिनी सगळी चूक हिचीच आहे बरं का, सुमनची सगळी चूक आहे. हे बघा वहिनी हिची चूक आहे. हां हिने मला सांगायला होतं ना की आज डोहाळ जेवण आहे, आज जायचं आहे आपल्याला, तर तुम्ही लवकर तयार व्हा. हिने मला काहीच सांगितलं नाही. तर कल्पना ताई म्हणतात नाही भाऊजी चूक सुमनची नाहीच आहे, आमचं सगळं अचानकच ठरलं. आणि पुढे म्हणते की बरं चला आता आपण आलोच तर सगळेजण जेवायचं का. तर सुमन म्हणते वहिनी आलेल्या कुठं जेवायचं. नागराज म्हणतो अरे वा फोटो सेशन चालू आहे वाटतं. आता नागराज असा म्हणत असतो तेवढ्यात सुमन म्हणते की अहो अस्मिता किती गोड दिसते ना आज. तर नागराज म्हणतो हो ना अगं, पण हे सगळं तुम्हाला मला सांगण्यापेक्षा तिला तिथं जाऊन सांग ना, असं म्हणत असते. आता लगेच सुमन आणि नागराज अस्मिता आणि सचिनकडे जातात. नागराज लगेच सचिनला अभिनंदन म्हणतो, अस्मिताला अभिनंदन म्हणतो. लगेच सुमन जे काही गिफ्ट आणलेलं असतं
तर ते अस्मिताला देते आणि लगेच प्रतापराव या सगळ्यांचे फोटो काढत असतात. अस्मिताला गिफ्ट दिल्यानंतर अस्मिता नागराजला म्हणत असते, काका काय रे किती उशीर केलास तू. आता नागराजला तर सुरुवातीला कळत नाही काय बोलावं. नागराज म्हणतो, अगं ते झालं थोडासा उशीर, ठीक आहे आता जाऊ दे, आपण आलोय ना तुझ्याकडे, आता आलोय हे महत्त्वाचं, असं म्हणत असतो. अस्मिता पुढे म्हणते की अस्मिता खरंच तू खूप छान दिसतेस आणि साडी पण छान आहे तुझी. आणि आता अस्मिता तिला थँक्यू म्हणते. तर यावरती नागराजच्या डोक्यात तर प्लॅन शिजत असतो. नागराज म्हणत असतो, मग सचिनराव जबाबदारी वाढली आता तुमची. सचिन म्हणतो, हो ना, आता माझी जबाबदारी वाढली. आता अस्मिता म्हणते, चेहरा अगदी खुल्ला आहे अस्मिता तुझा. आणि कल्पनाताई म्हणतात, अगं आधी बघायला पाहिजे होतं, सचिन येईपर्यंत ना तिच्या जीवात जीवच नव्हता. तर हे ऐकल्यानंतर नागराजला लगेचच वाटतं की अरे सचिन येईपर्यंत म्हणजे. लगेच नागराज म्हणतो, अच्छा म्हणजे सचिन कुठे बाहेर गेला होता की काय. त्यावरती काय आणि पुढे म्हणतो की काय. तर अस्मिता म्हणते, काका अरे तो फक्त नावाला इंडियामध्ये आलाय, नाही तर 4 ते दिवस बाहेरच असतो कामासाठी. नागराज म्हणतो, हां बिझी हां खूप काम असेल ना बाहेर तुला, त्यामुळे ना हे सगळं होतंय. आणि पुढे म्हणतो, एवढं कसलं काम करतोस रे सचिन तू. सचिन म्हणतो, अरे काका अहो काही ना काही चालूच असतं, पण हिने बोलवलं की धावत पळत येतोच का नाही मी काय. तर नागराज म्हणत असतो, अच्छा असं आहे का, धावपळ होते ना तुझी खूप इकडून तिकडं जात असताना. अस्मिता म्हणते, मी बोलवल्यावरच फक्त सचिन येतो, नाही तर येतच नाही. त्यावर सचिन म्हणतो, असं काय बोलतोयस ग, काही काय तू यांना सांगतेस, मी एकटा पण येतोच की. अस्मिता म्हणते, तू US वरून जास्त कॉल करायचास मला, इथे आल्यावरती अजिबात कॉल करत नाहीस, इथे मलाच कॉल करावा लागतो. सचिन म्हणतो, बरं मग जाऊ का मी. अस्मिता म्हणते, अरे असं बोलायचं असतं का. तर हे सगळं नागराज बघत असतो. नागराजला आणखीन माहिती काढून घ्यायची असते. आता नागराजच्या डोक्यात एक प्लॅन येतो की आपण फोटो काढावेत. की नागराज म्हणतो, हे जे आनंदाचे क्षण आहेत ना तर ते टिपून ठेवावेत मोबाईलमध्ये. सचिन म्हणतो, गुड आयडिया. लगेचच नागराज चलो स्माईल म्हणून सुमन, अस्मिता, सचिन आणि नागराज यांची एक सेल्फी काढतो आणि त्याच्यानंतर थँक्यू म्हणतो. आणि मग पुढे म्हणतो की आता तुमच्या दोघांचे एक स्पेशल फोटो काढतो हां. तर सुमन तिथंच उभारते. नागराज म्हणतो, सुमन अगं मला या दोघांचे एकट्याचे फोटो काढायचे आहेत, तू जरा सरक ना. आता सुमन सरकते. आता नागराज जो आहे तो सचिन आणि अस्मिताचे डोहाळ जेवणाचे, म्हणजे अस्मिताने जो काही छान मेकअप केलाय ना तर त्याचे फोटो काढत असते. आज डोहाळ जेवणाच्या दिवशी अस्मिता खरंच खूपच छान आणि सुंदर दाखवली आहे. टीव्हीवरती हा भाग बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. नागराज हे सगळे फोटो काढतो आणि आता याला तर आयते पुरावेच झाले ना साक्षीला दाखवायला. अगदी वेगळ्याच म्हणजे आपल्याला दाखवले की ते वेगळ्याच नजरेने नागराज जो आहे तर तो त्या फोटोंकडे बघत असतो. आता आपण पाहतो इकडे संगीत समारंभ चालू झालेला असतो आणि सायली जी आहे तर ती सूत्रसंचालन करत असते आणि सांगत असते की नमस्कार गिरिजा आणि रुद्रप्रतापच्या संगीत समारंभामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता पुढे सायली म्हणत असते की ज्यांच्यासाठी लग्न हा एक केवळ सोपंच कार्य, एक बंधन आहे, त्यांना ही शिक्षा वाटू शकते. जे लग्न हे नात्यांची विण म्हणून म्हणतात आणि मनाचं मिलन म्हणून जपतात, त्यांना हा प्रवास फक्त आनंदाचा आणि सुखाचाच वाटू शकतं आणि माझी खात्री आहे की गिरिजा आणि रुद्रप्रताप घोरपडे यांचा हा प्रवास आनंदाचाच होणार आहे. सायली आज छान सूत्रसंचालन करत आहे. सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. पुढे सायली म्हणते, गिरिजा आणि रुद्रप्रताप यांचं हे सुंदर नातं उद्यापासून सुरू होणार आहे आणि दिवसागणिक या नात्याची विण आणखीन घट्ट होत जाणार आहे आणि आपण सगळे त्यांना आशीर्वाद द्यायला इथे जमलेलो आहोत. तर या आशीर्वाद फक्त आपल्याला बोलूनच द्यायचे नाहीत बरं का, तर गाऊन द्यायचे आहेत. पुढे अर्जुन म्हणतो, बायको जर का मी गायला लागलो ना तर सगळे इथले पळून जातील. सायली म्हणते, मग तुमचं गाणं आपण सगळ्यात शेवटी ठेवूयात हां चालेल. आणि पुढे म्हणते की तर मंडळी तुमच्या शुभेच्छा हे आपल्याला गाण्यातून किंवा नृत्यातून हव्यात बरं का. आणि इकडं प्रिया म्हणत असते, आणि जर का शिव्या शाप द्यायचे असतील तर मी एक असं छानसं गाणं शोधून काढू का यांच्यासाठी, असं प्रिया म्हणत असते. इकडे पुढे सायली म्हणते की पहिल्यांदा आशीर्वाद देण्यासाठी या घरचं लाडकं व्यक्तिमत्व आणि तुळजापूरचे सर्व नागराज घोरपडे पहिल्यांदा येतील म्हणून. नागराज म्हणत असतो की थांबा आज पहिला मान पाहुण्यांचा पहिला मान आमचा नाही गाण्याचा. आणि म्हणतात की अर्जुनची आई जी आहे ना तर त्यांना म्हणतो की कल्पनाताई पहिलं म्हणजे तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमची अशी इच्छा आहे की आमच्या चिरंजीवांना आणि सुनबाईंना पहिल्यांदा तुम्ही आशीर्वाद द्या. त्यावर कल्पनाताई म्हणतात, नागेश्वर साहेब आमचे आशीर्वाद तर आहेतच पण तुमच्या
संगीतात मी एकटीच नाही तर माझी प्रिय मैत्रीण वासंतीसुद्धा मला साथ देईल असं म्हणतात. आता सायली म्हणते की वा, आता या सायली पुढे म्हणते आता तुमच्यासमोर येणार आहेत वासंती काकू आणि माझ्या सासूबाई कल्पना म्हणून. आणि आता या दोघींचा डान्स दाखवलेला आहे. आता या दोन मैत्रिणींनी अतिशय छान आणि सुंदर असा डान्स केलेला आहे. तुम्ही टीव्हीवरती आजचा संगीत समारंभ हा कार्यक्रम नक्की पहा. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझी आवडती सिरियल या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन असे छान छान सिरियलचे रिव्ह्यू बघायला मिळतील. आणि चॅनलच्या मॉनिटायझेशन टेस्टसाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की या दोघीजणी आहेत त्या खूपच छान डान्स करताना आपल्याला दाखवलेले आहेत. ते जे गाणं आहे ना, आली उमलून माझ्या दारी, तर या गाण्यावरती या दोघीजणी अतिशय सुंदर असा डान्स करत असतात. आणि सगळेजण आता हा डान्स झाल्यानंतर खूपच या गाण्याला टाळ्या वगैरे वाजवतात. आज आपण पाहतोय ही जी वासंती आणि कल्पनाताई आहेत ना, त्या इतक्या सुंदर डान्स करतात. खरंच असं वाटतच नाही की यांच्या एजप्रमाणे की या इतका सुंदर डान्स करू शकतात म्हणून. आता हा डान्सचा प्रोग्राम झाल्यानंतर सायली पुन्हा सूत्रसंचालन करण्यासाठी येते आणि म्हणते की नागेश्वर काका, तुमच्या विनंतीला मान देऊन माझ्या सासूबाईंनी आणि वरमाई वासंतीबाईंनी वासंती काकूंनी खूपच छान डान्स केला. आता तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही तुमचं सुंदर गाणं इथे आमच्यासमोर सादर करायलाच हवं. नागेश्वर नाही हो म्हणत असतो, पण नाही, सगळेजण म्हणतात. अर्जुन म्हणतो की नाही नाही नाही, आता काका तुम्हाला तर आता गाणं सादर करावंच लागेल. आता आपण इथं पाहतोय नागेश्वर जो आहे तर तो नशिबान सिरियलचं टायटल सॉन्ग जे आहे तर तो इथं म्हणणार आहे. बहुतेक मला असं वाटतं प्रेक्षकांनो की हे जे नागेश्वरचं कॅरेक्टर केलेले हे जे कलाकार आहेत ना, तर हे खरोखरच सिंगर आहेत काय की बहुतेक, कारण आवाज जो आहे तो थोडासा रेअर वाटत होता. आणि खूप सुंदर नशिबांचं टायटल सॉन्ग जे आहे तर त्यांनी इथं गायलेलं आहे. यानंतर आपण पाहतोय की सायली पुन्हा सूत्रसंचालन करण्यासाठी येते आणि गिरिजाचे वडील, छोटा भाऊ आणि गिरिजाची मैत्रीण आहे तर त्यांना आग्रह करते की तुम्ही सुद्धा आता डान्स करा म्हणून. आता तिघांचं सुद्धा इथे छान असं गाणं दाखवलेलं आहे. बँड बाजा वरात गोडी हे गाणं. आता या गाण्यावरती हे तिघजण डान्स करतात. आता याच्यानंतर रुद्रप्रताप येतो आणि तो स्वतः माईक घेतो. सायलीला सूत्रसंचालन करूच देत नाही आणि तो आता म्हणतो की आता इथे पहिल्यांदा तू आणि अर्जुन तुम्ही दोघं जण डान्स करणार आहात म्हणून. आणि आपल्याला दाखवलेलं आहे की अर्जुन पुढे येतो. रुद्र अनाउन्समेंट करतो की माझे परम मित्र अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांचा डान्स होत आहे. आता अर्जुन समोर येतो आणि छोटाच दाखवलाय पण खूपच सुंदर अर्जुन आणि सायलीचा डान्स दाखवलेला आहे. बहरून ये प्रीत फुलाची हे गाणं जे आहे तर हे आपल्याला अर्जुन आणि सायली या दोघांनी या गाण्यावरती डान्स केलेला आहे. सायली तर खूपच सुंदर दिसत आहे या गाण्यावरती. खरंच अर्जुन आणि सायलीची जोडी जी आहे तर ती खूपच सुंदर दिसते. तुम्ही टीव्हीवरती हे गाणं तर नक्कीच अजिबात मिस करू नका. असा एपिसोड टीव्हीवरती पाहायला. आता अर्जुन सायलीचा डान्स संपताच अर्जुन एक छान असं लाल गुलाबाचं फुल सायलीला देतो आणि रुद्र पुन्हा येतो आणि अँकरिंग करतो आणि म्हणतो की आता माझी आत्या जी आहे जिने मला माझ्या अगदी आईसारखी माया केली आणि लहानाचं मोठं केलं तर ती डान्स करायला येत आहे असं म्हणत असते. आता प्रिया, आता या ज्या 3 विलन आहेत प्रिया, सावी पुढे आता या तिघींचा डान्स झाल्यानंतर सायली येते आणि सांगते की आजची उत्सव मूर्ती म्हणजेच ज्यांचं लग्न आहे ते गिरिजा आणि रुद्रप्रताप यांचा डान्स आता आपण पुढे बघणार आहोत. असं म्हणल्यानंतर गिरिजा आणि रुद्रप्रताप पुढे येतात आणि गुणगुणावे गीत थोडी या गाण्यावरती या दोघांचा छान असा डान्स दाखवलेला आहे. इथे आपल्याला दाखवलेला आहे रुद्र आणि गिरिजा या दोघांचा डान्स होतो. आता या डान्समध्ये खूप गोल फिरल्यामुळे आणि नंतर गिरिजाला आहे तर तिच्या बालपणीचं एक आठवण आठवते की कुणीतरी एक बाई आहे आणि छकुली म्हणून हाक मारते. असा सगळा बाद झाल्यामुळे गिरिजा गोल फिरून तिथेच संगीताच्या कार्यक्रमामध्ये चक्कर येऊन पडते. आता गिरिजा इथे चक्कर येऊन पडल्यानंतर रुद्र तिला सावरतो आणि तिला डायरेक्ट रूममध्ये नेऊन दाखवलेलं आपल्याला की ती बेशुद्ध असते. नंतर ती शुद्धीवर येते. त्यानंतर तिला पाणी प्यायला दिलं जातं. हे सगळं आता आपल्याला दाखवलेलं आहे. कल्पनाताई सुद्धा इथं आलेल्या असतात. कल्पनाताई म्हणतात वासंती बाहेरचं काही नसेल ना गं, कारण गिरिजा अशी का चक्कर येऊन पडली, तिला अशी भास होत आहेत म्हणून. अर्जुन म्हणतो मम्मा असं काहीही नसतं. सुद्धा म्हणतो आईसाहेब खरंच असं काही असतं का. त्यावरच लगेचच गिरिजाच्या सासूबाई म्हणतात की नाही, मला नाही वाटत असं काही झालं असेल, पण ही का चक्कर येऊन पडली ते माहीत नाही असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आणि अर्जुन जो आहे तो गिरिजाला म्हणत असतो की गिरिजा जास्त ओव्हर थिंकिंग करू नकोस. आणि सायली गिरिजाला म्हणत असते की तू ना लग्नाचं खूपच दडपण घेतलंय
आहेस म्हणून तू आणि खूप जास्त विचार करू नको, सगळं काही ठीक होईल असं सायली गिरिजाला समजावत असते. आता अर्जुन म्हणतो की रुद्र चल जरा आपण बाहेर थोडंसं चक्कर मारून येऊया. रुद्र हो म्हणतो, गिरिजा काळजी घ्या म्हणून. आता अर्जुन आणि रुद्र हे दोघं जण बाहेर निघून जातात. आपण आता दुसरा सीन पाहणार आहोत. आजच्या या महासंगमच्या एपिसोडमध्ये ठरलं तर मगचा जो काही वेळ आहे तो जरा थोडाच कमी दाखवलेला आहे. आता इथे दाखवलेला आहे अर्जुन आणि रुद्र बाहेरून फिरून येतात. आता सायली अर्जुनला म्हणत होते की काय कुठे होता तुम्ही इतक्या वेळ. अर्जुन म्हणतो अगं इथेच होतो, बोल गिरिजा झोपली का. तर सायली म्हणते हो आत्ताच मी तिला झोपवून आली. आणि पुढे सायली म्हणते हे लग्न पार पडेपर्यंत माझ्या काही जीवात जीव येणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो हो ना ते तर आहेच. आणि आता हे दोघं जण एका पायरीवर बसतात आणि पुढे म्हणतात आपल्या दोघांसमोर. अर्जुन म्हणतो बघ ना आपल्या डोळ्यांसमोर काय काय घडते. तर बाबांना महिपत दिसला, प्रिया पण इथेच आली आहे. त्यावर सायली म्हणते मला पण हेच चालू आहे माझ्या डोक्यात, आपण आउट हाऊसमध्ये जाऊन बघायला हवं होतं का, निदान शहानिशा तरी करून घ्यायला हवीच होती. अर्जुन म्हणतो हो पण आता माझ्याकडून अजून एक गोष्ट आहे खात्री करून घ्यायला. सायली म्हणते कुठली गोष्ट आहे. तर अर्जुन म्हणतो हे बघ या लग्नाची इन्व्हिटेशनची लिस्ट जी असेल ना तर त्या इन्व्हिटेशनच्या लिस्टमध्ये नक्कीच महिपतचं नाव असणार, आपण हे पाहूया. त्यावर सायली म्हणते वा वकील साहेब, ही अशी कल्पना फक्त माझ्याच नवऱ्याला सुचू शकते. त्यावर अर्जुन म्हणतो हसतो आणि म्हणतो ठीक आहे पण आता आपल्याला जास्त अलर्ट राहायला हवं आहे, पण गिरिजाला अजिबात एकटं सोडू नकोस हां. आता सायली पण म्हणते हो. आता अर्जुन पुढे म्हणतो बस आता उद्या फक्त, अर्जुन म्हणत असतं की बस आता फक्त उद्या दुपारपर्यंतच आपल्याला अलर्ट राहावं लागेल आणि काळजी घ्यावी लागेल. एकदा का लग्न झालं की मग काही काळजी नाही आहे. सायली म्हणते सगळं व्यवस्थित होणार आहे आणि दिवाळीच्या कृपेने सगळं काही विघ्न जे आहे तर निर्विघ्नपणे पार पडेल. हां सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल आणि विघ्न आपल्यावरती येणारच नाही. आणि आपण पाहतोय की आजचा महासंगमचा एपिसोड जो आहे तो इथेच तो थांबलेला आहे. आणि उद्याच्या भागात जे काही दाखवलं तर ते महासंगमच्या भागामधलं नशिबांच्या भागामधलं दाखवलं आहे की गिरिजाला कुणीतरी किडनॅप करतं आणि तिथे एक चिठ्ठी लिहिलेली असते की मला हे लग्न मान्य नाही म्हणून मी इथून निघून जाते. आता उद्याच्या भागामध्ये चांगलाच गोंधळ दाखवणार आहेत. आणि आपण हे सुद्धा बघणार आहोत की अर्जुन आणि सायली रुद्रच्या मदतीने गिरिजाला त्या जंगलामध्ये जे कोणी किडनॅप केलेलं असतं तर तिथून सोडून आणते आणि गिरिजा आणि रुद्र प्रतापचं लग्न लावलं जातं. खूपच छान आणि इंटरेस्टिंग असा उद्याचा महासंगमचा भाग होणार आहे. पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरात लवकर चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होईल. आणि मॉनिटायझेशनसाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.